मोठ्या प्रिंट्स अजिबात निवडू नका। छोटे छोटे प्रिंट्स असेल तर आपला दंड देखील नाजूक दिसेल, त्यामध्ये आपलं जे जाडी आहे दंडाची ती लपून राहील, कारण बघणाऱ्याचं लक्ष आपल्या आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनकडे, प्रिंटकडे जाईल। म्हणून आपण नाजूक नाजूक प्रिंटचे ब्लाऊज वेअर करू शकतात कुठल्याही साडीवर। प्रिंट घेताना अजून एक काळजी घ्या की थोडीशी लांबट प्रिंट असेल त्यावर तर अतिउत्तम, जेणेकरून तुमचा हात लांब दिसेल आणि दंड जाड दिसणार नाही। तर प्रिंटेड ब्लाऊज घेताना अशी काळजी घ्या। ब्लाऊजच्या बाह्या जर तुम्हाला डिझायनर पाहिजे असतील तर त्यामध्ये फुगाबाही तर अजिबातच शिवू नका। फुगाबाहीने आपला दंड, आपला हात डबल दिसेल, अजूनच जास्त जाड दिसेल, कारण फुगा हा खूप मोठा असला तर ते डबल दिसणार आहे। तर फुगाबाही हमखास टाळायला पाहिजे आणि असे डिझाईन देखील टाळायला पाहिजे ज्यातून आपला जो दंडाचा भाग आहे तो हायलाईट होईल, तो बाहेर दिसेल। तर फुगाबाही आणि जे डिझाईन मी दाखवली तशी डिझाईन तुम्ही टाळायला पाहिजे। शक्यतोवर तर सिंपल बाही घ्या, सिंपल 3/4 किंवा मग आपल्या कोपरापर्यंत बाही शिवा। मैत्रिणींनो, या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील। तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयाबाबत व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मैत्रिणींना देखील हे व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।